पुढच्या वेळी जर तुमच्या दातांच्या ट्रीटमेंटसाठी डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट घेतली असेल तर ह्या गोष्टी चुकूनही विसरू नका आणि ह्या गोष्टी लक्षात राहाव्या म्हणून ही रील सेव्ह करून ठेवा. ट्रीटमेंटसाठी अपॉइंटमेंट घेतली असेल तर तुम्ही 5 मिनिटं अगोदर पोहोचणं अपेक्षित असतं. यामुळे तुम्ही सुद्धा रिलॅक्स होतात आणि डेंटल स्टाफला सुद्धा आपल्या ट्रीटमेंटची सर्व पूर्वतयारी करण्यास वेळ भेटत असतो. जर तुम्हाला काही आजार असेल, तुम्हाला काही गोळ्या चालू असेल तर हे डॉक्टरांना अगोदरच सांगणं अपेक्षित असतं. ट्रीटमेंटच्या आधी आपण ब्रश करून येणं हे अपेक्षित असतं. साहजिकच गुटखा, तंबाखू, पान, सुपारी आणि दारू सारख्या गोष्टी टाळायला हव्यात. ट्रीटमेंटला आल्यानंतर आपण आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा. जर शक्य असेल तर ट्रीटमेंटच्या दरम्यान आपण आपला एखादा मित्र किंवा नातेवाईकाला सोबत आणावे. यामुळे तुम्हाला एक मोरल सपोर्ट भेटतो आणि ट्रीटमेंटला तुम्ही एक रिलॅक्स माइंडने बसू शकता. ट्रीटमेंट नंतर जे काही आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स देतो हे लक्षपूर्वक ऐकावे. काही वेळेस आम्ही लिखित स्वरूपात सुद्धा सगळे इन्स्ट्रक्शन्सची यादी देत असतो. ते घरी जाऊन व्यवस्थित वाचून घ्यावे आणि जर काही शंका असली तर आम्हाला कॉल बॅक करून आमच्या स्टाफशी किंवा स्वतः डेंटिस्ट सोबत सुद्धा तुम्ही बोलणं करून आपल्या शंकाचं समाधान करू शकता. या गोष्टी जर तुम्ही सगळे फॉलो केल्या तर नक्कीच आपली डेंटल ट्रीटमेंटची व्हिजिट खूपच आरामदायक आणि आल्हाददायक असेल आणि ही एक गुड मेमरी म्हणून तुमच्या माइंडमध्ये राहील.